हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी चाललेले धम्म विपुल ह्या विपश्यना सेंटरला व्हिजिट करण्यासाठी, जे की नवी मुंबई येथे आहे। रस्त्यामध्ये ही झाडं दिसतात, ही सगळी चेरी ब्लॉसमची झाडं आहे। माहिती नाही तुम्हाला ही फुलं दिसतील की नाही कॅमेरामध्ये। हा व्हिडिओ जो आहे तो मार्चमध्ये शूट केलेला आहे, तो मी आता अपलोड करत आहे। तर आपण जस्ट आता सेंटरला पोहोचत आलेलो आहोत। तर तुम्ही बघू शकता किती छान असा रस्ता आहे जाण्यासाठी, खूप सुंदर आणि फ्रेश वाटतंय। तर आपण जस्ट आता सेंटरच्या गेटवर पोहोचलेलो आहोत। नमो बुद्धा, जय भीम फ्रेंड्स। तर मी आलेली आहे धम्म विपुला हे सेंटरला, विपश्यना सेंटरला व्हिजिट करण्यासाठी आली आहे। पण इकडे लहान मुलांचं शिबिर चालू आहे 1 दिवसाचं, आणि त्याचबरोबर वन डे म्हणजे जे साधक जुने त्यांचंसुद्धा, म्हणजे खूप जास्त आतमध्ये जाण्यासाठी आम्हाला आलं थोडंसं रिक्वेस्ट करून जेवढं शक्य आहे तेवढं दाखवा असं त्यांना रिक्वेस्ट केली। तर त्यांनी ॲग्री केलं आम्हाला। तर आम्ही बघूया आता कुठपर्यंत आम्हाला ते दाखवत आहेत। आणि हेही सांगितलं आम्ही की व्हिडिओ बनवणार आहे, थोडीशी इन्फॉर्मेशन देणार आहे, यूट्यूबवर टाकणार आहे। तर त्यांनी ॲग्री केलं। तर आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत आणि बघूया। सेंटर खूप छोटंसं सेंटर आहे, त्यामुळे डिस्टर्बन्स होऊ शकतो। मोठं सेंटर असतं तर त्यांनी जाऊ दिलं असतं, पण खूप जास्त मोठं नसल्यामुळे, पेस कमी असल्यामुळे जे 1 दिवसाचं जे शिबिर चालू आहे लहान मुलांचं किंवा जे जुने साधक आहे त्यांना डिस्टर्बन्स वगैरे होऊ शकतो, त्यामुळे लिमिटेड एरियामध्ये ते आम्हाला घेऊन जाणार आहेत। तर मी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं दाखवते। आणि आणखीन एक गोष्ट, ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्ही बरेच पॉईंट कवर करणार आहे, कारण की टिटवाळा जो विपश्यना सेंटरचा जो व्हिडिओ बनवला होता ना, त्यावर बरेचसे कमेंट आले होते मला, की म्हणजे बरेचसे कमेंट किंवा बरेच प्रश्न पडलेले आहेत काही लोकांना, ज्यांनी साधना केली नसेल त्यांनाही समजायला इझी पडेल अशा काही प्रश्नांची उत्तरं देणार आहे, थोडंसं साध्या भाषेमध्ये। आणि बराच माहितीपूर्ण आणि युजफुल व्हिडिओ होणार आहे हा। तर शेवटपर्यंत नक्की बघा। जरी इथे मला शूट करायला जमलं नाही तरी मी घरी जाऊन किंवा दुसरीकडे कुठेतरी हा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे। तर त्यामुळे हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। धम्म विपुल ह्या विपश्यना सेंटरला येण्यासाठी तुम्हाला नवी मुंबईमधील नेरूळ किंवा सिवुड स्टेशनला उतरून तिकडनं रिक्षाने तुम्ही येऊ शकता। तिथून 3 किलोमीटरपर्यंत हे सेंटर आहे। रिक्षाचे 50 ते 60 रुपये होऊ शकतात मीटर। आणि ह्या सेंटरचा जो ॲड्रेस आहे, ईमेल ID आहे किंवा कॉन्टॅक्ट नंबर किंवा साईट आहे, ते सर्व डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर तुम्ही चेक करायला विसरू नका, सगळे डिटेल्स तुम्हाला भेटतील तिकडे। आणि आम्ही आलेलो सेंटरच्या आतमध्ये, तर तुम्ही बघू शकता छोटंसं जरी असलं तरी सुंदर असं सेंटर। आणि हा नेटच्या जे पलीकडे दिसत आहे तुम्हाला बिल्डिंग, तो आहे धम्म हॉल, साधनेसाठी बसतात तिकडे। तर मी शक्य आहे तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। आणि इथे जरा तुम्हाला रेती दिसेल पडलेली, तर इथे थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे इथे दिसत आहे। आणि हा डोम जो आहे तो आहे पॅगोडा, बघू शकता तुम्ही किती सुंदर। आणि आमचं आता सेंटर बघून झालेलं आहे, तर आम्ही रिटर्न जाण्यासाठी निघालेलो आहोत। मी बोलल्याप्रमाणे मला जेवढी शक्य होईल तेवढी विपश्यना सेंटरची क्लिप, तर ती क्लिप मी ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच ॲड केलेली आहे, ती तर तुमची बघून झालेलीच असेल। ह्या आधीसुद्धा मी बरेच विपश्यना सेंटरचे व्हिडिओ बनवलेले, जसं इगतपुरीचा एक बनवलेला, पुन्हा बोरिवलीचा जो ग्लोबल प्लॅगोड आहे त्याचाही बनवला, खडवलीचं जे विपश्यना सेंटर आहे धम्म सरिता त्याचाही बनवला आहे, त्याचबरोबर टिटवाळ्याचा बनवलेला धम्म वाहिनी। तर धम्म वाहिनी या सेंटरचा जो व्हिडिओ बनवलेला त्याच्यावर लोकांचा खूप छान रिस्पॉन्स आला आणि खूप छान व्हायरलसुद्धा झाला तो व्हिडिओ, आणि बऱ्याच लोकांना आवडला तो व्हिडिओ। त्याचबरोबर बऱ्याच काही कमेंटसुद्धा आले त्या व्हिडिओ, छान कमेंट्स आले। आणि ते कमेंट्स वाचून असं जाणवलं मला की बरेच लोक उत्सुक आहेत साधना करण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी साधना म्हणजे काय आहे, विपश्यना नेमकी कशी करायची किंवा कसं जायचं सेंटरला। त्यामुळे मला असं वाटलं एक छोटासा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवूया। कमेंट्समध्ये तर खूप असं डिटेल्समध्ये आम्ही आन्सर नाही करू शकत, तर मी असा विचार केला की ज्या लोकांनी ह्या आधी कधी साधना केलेली नाही त्यांना ह्या व्हिडिओतनं थोडीशी हेल्प होईल, या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवत आहे। आणि टिटवाळा ह्या सेंटरचा जो व्हिडिओ बनवलेला ना, त्या व्हिडिओमध्ये देवीदास साहेब म्हणून होते, तर ते सेंटरला बऱ्याच जणांना घेऊन जातात, ते तिकडेच राहतात टिटवाळा येथे, त्यांचा मी नंबर दिला होता। तर काही जणांनी तो व्हिडिओ यूट्यूबवर टाकल्यानंतर काही जणांनी आमचा व्हिडिओ बघून त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्या
ऑटोमधनं सेंटरला गेले असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तर हे ऐकून खूप आनंद झाला आम्हाला. म्हणजे छान वाटलं की म्हणजे एक जण जरी गेला आपल्या व्हिडिओ बघून किंवा म्हणजे आपण सुचवले असं सेंटर आहे आणि एक पर्सन जरी तिथे गेला आपल्यामुळे, तरी ही खूप छान म्हणजे खूप छान गोष्ट आहे. कोणाला तरी त्या साधनेचा लाभ होईल. तर त्यांनी आम्हाला स्पेशली फोन करून सांगितलं की त्या लोकांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं तुमचा व्हिडिओ बघून ते आलेले आहेत सेंटरला जाण्यासाठी. आणि एक कमेंट अशी सुद्धा होती त्या व्हिडिओवर की टिटवाळा येथे धम्म सरिता नावाचं सेंटर आहे, विपश्यना सेंटर. हे आम्हाला माहितीच नव्हतं. तुमचा व्हिडिओ बघून आम्हाला समजलं की इथे सुद्धा सेंटर आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर मला टिटवाळ्याचे जे सेंटर आहे त्या व्हिडिओच्या खाली मला म्हणजे कमेंट आलेली की आनापान आणि विपश्यनेमध्ये काय फरक आहे. तर तो प्रश्न मी अगोदर घेते. तर त्या आनापान आणि विपश्यनेमध्ये काय फरक आहे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते. जसं की आपण कुठल्याही सेंटरला जातो विपश्यना करण्यासाठी, जिथे गोयंका गुरुजींद्वारे जी विपश्यना शिकवली जाते त्या सेंटरमध्ये, तर सगळ्या सेंटरमध्ये सगळे नियम सेमच असतात आणि सगळं जे शिकवलं जातं तेही सुद्धा सेमच असतं सर्व. तर जेव्हा आपण सेंटरमध्ये जातो ना, तेव्हा पहिले 3 दिवस आपल्याला आनापाना शिकवलं जातं आणि त्यानंतर विपश्यना दिली जाते. जसं आपण नॉर्मल लाईफ जगतो, आपल्या लाईफमध्ये खूप सगळे प्रॉब्लेम फेस करत असतो. म्हणजे नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, कुटुंबामध्ये खूप सगळ्या अडचणी असतात, आपल्याला टेन्शन असतात, प्रॉब्लेम असतात, म्हणजे स्ट्रेस असतो खूप. तर त्याच्यामध्ये कसं आपण माइंड डिस्टर्ब असतं, मन एकाग्र नसतं. आणि मग त्यामुळे जेव्हा आपण साधने करायला जातो विपश्यना, तेव्हा पहिले 3 दिवस आपल्याला आनापाना शिकवलं जातं, जेणेकरून आपलं जे मन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, ते त्याच्यामध्ये एकाग्रता येईल आणि त्यामुळे आपल्याला विपश्यना करायला हेल्प होईल. म्हणून आपल्याला आधी आनापाना शिकवलं जातं. तर आनापाना म्हणजे काय, आपला जो नॅचरल श्वास असतो, म्हणजे डाव्या नाकातनं कधी येतो, कधी उजव्या नाकातनं येतो, तर तो नॅचरल श्वास जसा येतो आणि जातो ना, तो फक्त आपल्याला ऑब्झर्व करायचा, फक्त त्याच्याकडे बघायचा आहे. कधी तो खूप म्हणजे फास्ट येऊ शकतो, कधी एवढा सूक्ष्म असतो की आपल्याला इकडे तर म्हणजे फील पण होत नाही. जेव्हा श्वास येतो ना आपल्याला इकडे फील होतं नाकाच्या इथे. तर कधी कधी तर तो एवढा सूक्ष्म असतो ना, म्हणजे इथे आपल्याला ना जेव्हा आपण तिथे आनापान करायला सुरुवात करतो ना आणि जेव्हा श्वासाकडे बघायला लागतो, तर तेव्हा कधी कधी आपल्याला असं वाटतं अरे इकडे फीलच होत नाही मला, श्वास म्हणजे जाणवतही नाही, एवढा तो सूक्ष्म आहे. आणि मग अशाच पद्धतीने आपण 3 दिवस कंटिन्युअसली आपल्या श्वासाचं निरीक्षण करतो आणि श्वासाचं निरीक्षण करून करून आपलं मन एकाग्र व्हायला लागतं. आणि 3 दिवसामध्ये आपली एकाग्रता बऱ्यापैकी आलेली असते, बऱ्यापैकी कॉन्सन्ट्रेशन झालेलं असतं आपलं आणि त्यानंतर आपल्याला विपश्यना दिली जाते. तर आनापानामध्ये ना आपण आपल्या श्वासाकडे बघतो, फक्त त्याला ऑब्झर्व करतो. आणि विपश्यनेमध्ये आपलं शरीरामध्ये बघतो, शरीराचं ऑब्झर्वेशन करतो. आपल्या शरीरामध्ये खूप प्रकारच्या अनेक प्रकारच्या संवेदना असतात, त्याला बघतो. तर विपश्यनेमध्ये तेच शिकवतात, आपल्या शरीरामध्ये ज्या संवेदना असतात त्या तटस्थपणे बघणं. म्हणजे आपण जेव्हा आपल्या नॉर्मल लाईफमध्ये असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये म्हणजे संवेदना बऱ्याच होत असतात आपल्या शरीरावर, पण ज्या मोठ्या संवेदना असतात, जसं की कुठेतरी इरिटेटिंग होतं आहे, कुठे खरचटलं आहे, कुठे पेन आहे बॉडीमध्ये, तर तो आपल्याला लगेच फील होतो. पण आपण विपश्यनेद्वारे आपल्या शरीरातील सूक्ष्म संवेदना ऑब्झर्व करतो. मोठा फरक म्हणजे की आपण साधनेमध्ये कुठलीही संवेदना असू दे, ती पेनफुल असू दे किंवा खूप आनंद देणारी असू दे, तर त्या दोन्ही संवेदनाकडे आपण तटस्थपणे कसं बघायचं, साक्षी भावाने कसं बघायचं, हे आपल्याला तिथे शिकवलं जातं. म्हणजे अरे ही संवेदना नको आहे, मला चांगली नाही वाटत, आपण बघायचं आपल्याला कसं बघायचं त्या स्थितीमध्ये. जर संवेदना कुठली होत असेल, आपण ऑब्झर्व करतोय, तर ठीक आहे, काही वेळाने ही जाणार आहे. म्हणजे तटस्थ भावाने बघायचं, फक्त काय होतं आहे, फक्त ह्याच्याकडे लक्ष द्यायचं, काय ऑब्झर्व होतं. एखादी संवेदना अशी असेल ती खूप छान वाटते आपल्याला, खूप छान फिलिंग येते, मग तिथेही जास्त खुश होऊन नाही जायचं. तिथे आपल्याला साक्षी भावानेच त्या संवेदनेकडे बघायचं, हेच शिकवलं जातं आपल्याला विपश्यनेमध्ये. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते की तुम्ही कुठल्याही सेंटरच्या साईटवर ऑनलाईन जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. तुमची बेसिक माहिती तिथे भरायची असते, तुम्हाला ID प्रूफ वगैरे द्यायचा असतो. त्यानंतर तुमचं कन्फर्मेशनचा तुम्हाला मेल येतो त्या सेंटरकडनं आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला विपश्यनाला जाण्यासाठी म्हणजे काय तयारीनिशी तुम्ही जायला हवं त्याची दिलेली असते. तरीही मी तुम्हाला सेंटरला जाण्यापूर्वी काय तयारीत आपण गेलं पाहिजे किंवा काय वस्तू कॅरी केल्या पाहिजेत त्याविषयी थोडक्यात अशी माहिती सांगते. म्हणजे मुद्देसुद्धा आणि थोडक्यामध्ये अशी माहिती सांगते. तर जर कन्फर्मेशन आल्यानंतर तुम्ही सेंटरला जायचं असतं, तुम्हाला रिपोर्टिंग टाईम दिलेला असतो. तुम्ही जेव्हा सेंटरला पोहोचता तेव्हा तुमचं डॉक्युमेंटेशन केलं जातं. त्यानंतर तुम्हाला रूम अलॉट केली जाते आणि रूम अलॉट केल्यानंतर म्हणजे नाश्ता वगैरे असतो तिकडे. नाश्ता वगैरे झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण 10 दिवस तुम्हाला कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे, कसं राहायचं आहे इथे
आणि तिथलं शेड्यूल काय असणार आहे, म्हणजे विपश्यनाचं शेड्यूल काय असणार आहे धम्म हॉलमधील, त्याचबरोबर तुमचं नाश्त्याचं, जेवणाचं, झोपण्याचं शेड्यूल काय असणार आहे त्याची तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाते. तर त्याविषयी तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही 10 दिवस सेंटरवर राहणार असतात, तर तुम्हाला 10 दिवसाला पुरेसे असे कपडे तुम्हाला कॅरी करावे लागतात. आणि तर आपली पूर्ण बॉडी कव्हर होईल असे कपडे, आणि आपल्याला कम्फर्टेबल, कारण की आपल्याला खूप वेळ तिथे बसायला लागतं साधण्यासाठी, तर आपल्याला जास्तीत जास्त आपण त्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल राहू असे कपडे तुम्ही तुमच्याबरोबर 10 दिवसासाठी तुम्हाला काय कपडे लागतात ते तुम्ही कॅरी करू शकता. त्याचबरोबर रात्री झोपण्यासाठी तुम्हाला काही वेगळे कपडे लागत असतील ते कॅरी करू शकता. आणि काही ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला म्हणजे सीझन वाईज सुद्धा कॅरी करायला लागतील. जसं की तुम्ही पावसाळ्यात जर जात असाल तर तुम्हाला छत्री कॅरी करायला लागेल, आणि थंडीमध्ये जात असाल तर स्वेटर, शॉल किंवा कानटोपी, हातमोजे, पायमोजे अशा काही वस्तू तुम्हाला गरजेच्या असतील त्या तुम्ही कॅरी करा. किंवा पर्सनल हायजीन मेंटेन करण्यासाठी ज्या वस्तूला, जसं की सोप आहे, टूथपेस्ट आहे, किंवा ऑइल आहे, कोम आहे, या सगळ्या पर्सनल हायजीनच्या वस्तू त्या तुम्ही कॅरी करू शकता. त्याचबरोबर एक टॉर्च कॅरी करा. कसं की तुमचा जो अलर्ट केलेला रूम असतो आणि जो धम्म हॉल असतो थोडंसं अंतर असतं त्याच्यामध्ये, आणि सकाळी पहाटे तुम्ही जाता 4:30ला धम्म हॉलमध्ये, तर ती प्रकाश थोडासा कमी असण्याचा चान्स आहे, तर टॉर्च कॅरी केलेली बरी असते. अलार्म क्लॉक तुमच्याबरोबर कॅरी करा, म्हणजे तिकडे कसं तुम्ही तुमचा मोबाईल ठेवू शकत नाही, तुमच्याबरोबर मोबाईल अलाउड नाही आहे. तुम्ही जेव्हा सेंटरला जाता ना तेव्हा तुमच्या ज्या किमती वस्तू असतात ना, डॉक्युमेंटेशन वगैरे झाल्यानंतर ज्याही किमती वस्तू किंवा पैसे, दागिने किंवा मोबाईल हे तुम्हाला तिकडे लॉकरमध्ये जमा करायला लागतं, आणि तुम्ही ज्या दिवशी शिबिर संपेल ते तुम्हाला परत घेऊ शकता तुम्ही तेव्हा तिकडनं. त्यामुळे तुम्हाला एक अलार्म क्लॉक लागेल. तसं तिकडे वेळ असतात त्या वेळेनुसार बेल होते. धम्मसेवक असतात ते तुम्हाला म्हणजे उठवतात सुद्धा, की तुम्ही जर उठवला नाही तर ते तुमचा डोर नॉक करतात बरोबर वेळेवर, म्हणजे साधण्याचा वेळ झाला तर ते येऊन तुमचा डोर नॉक होणार. त्याचबरोबर तिकडे गरम पाण्याची सुद्धा व्यवस्था असते, आणि जेवणात सकाळी नाश्ता असतो, दुपारी लंच असतो, त्याचबरोबर संध्याकाळी नाश्ता असतो, आणि रात्रीचं जेवण नसतं तिकडे. फक्त स्पेशल केसमध्ये असतं, म्हणजे जसं की प्रेग्नंट लेडी आहे किंवा काहींना हेल्थ इश्यू आहे, काही जण कुठल्या मेडिकेशनवर आहे, त्यांना औषधं खावं लागतात, तर त्यांना म्हणजे त्यांच्या टीचरची परमिशन घेऊन रात्रीचं जेवण ते घेऊ शकतात, नाही तर जेवण अलाउड नसतं. आणि हे सगळं जे आहे ते पहिलं जो तुम्ही कोर्स करताय ना विपश्यनाचा, पहिलं शिबिर त्याच्यासाठी असतो. जेव्हा तुम्ही सेकंड कोर्स करताय, थर्ड कोर्स करताय, त्यासाठी थोडेसे नियम चेंज होत जातात. ते मी तुम्हाला नाही सांगू शकत, कारण की मी तेवढे कोर्स केलेले नाही आहेत. मी फक्त पहिला 10 दिवसाचा कोर्स केलेला आहे, आणि त्यानंतर एक मिनी कोर्स केलेला आहे 3 दिवसाचा, आणि रेग्युलर बेसिकवर मी म्हणजे संडेला 1 दिवसाचे कोर्स बऱ्याच ठिकाणी अवेलेबल असतात, ते मी करते. किंवा घरी मिळेलला संडेला 1 दिवसाचं जुन्या साधकांसाठी शिबिर आयोजित केले जातात, तर ते मी बऱ्याचदा करते. म्हणजे मला जसे जमेल, शक्य असेल तसे करते. तसंच ग्लोबल पॅगोडाला सुद्धा संडेचे शिबिर असतात. त्याचबरोबर पौर्णिमा किंवा इतर काही विशेष दिवशीसुद्धा तिथे शिबिर असतात जुने सदस्यांसाठी. तर जुने साधक तिकडे जाऊन 1 दिवसाचं शिबिर अटेंड करू शकतात. नवीन 1 दिवसाचे किंवा 3 दिवसाचं शिबिर करण्यासाठी मिनिमम एक तरी 10 दिवसाचं शिबिर करणं गरजेचं आहे. तुम्ही एक वॉटर बॉटलसुद्धा तुमच्याबरोबर कॅरी करा. तसं धम्म हॉल आणि जो डायनिंग हॉल असतो त्यापासून तो रूम थोडासा लांब असतो. तसं सेंटरच्या परिसरात आजूबाजूला ना प्रत्येक ठिकाणी जागोजागी अशी पाण्याची व्यवस्था केलेली असते, पण प्रत्येक वेळेला तुम्हाला पॉसिबल नाही होणार ना, म्हणजे तिकडनं जाऊन तुम्ही पाणी पिणार. तर त्यापेक्षा तुमच्याकडे एक बॉटल असेल, पाणी बॉटल, तर ते तुम्ही तुमच्या रूमवर पाणी घेऊन जाऊ शकता तुम्हाला हवं असेल तेव्हा प्यायला. तर त्यामुळे एक बॉटल कॅरी करा तुम्ही. आणि मी तुम्हाला ना पूर्ण मॉर्निंग टू म्हणजे इव्हिनिंगपर्यंत ना जे शेड्यूल असतं विपश्यनाचं 10 दिवसात तर ते सांगते, म्हणजे मी वाचून सांगते तुम्हाला. तर तुमचं एनरोल झाल्यानंतर ना शिबिरला जो फर्स्ट डे असतो, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही रिपोर्टिंग करतात त्याला 0 डे असं बोलतात. तर 0 डेला तुमचं रिपोर्टिंग, रूम अलर्ट वगैरे सर्व झाल्यानंतर ना इव्हिनिंग स्नॅक असतं, आणि त्याचबरोबर तुम्हाला शिबिराविषयी, विपश्यनाविषयी सगळी माहिती दिलेली असते, माहिती दिली जाते तिथे, सगळी इन्फॉर्मेशन दिली जाते. 10 दिवसात तुम्हाला काय रूल फॉलो करायचे आहेत ते. तर आणि त्यानंतर तुम्हाला धम्म हॉलमध्ये जाऊन आणापाना शिकवलं जातं, आणि नेक्स्ट डे मॉर्निंगपासून तुमचं प्रॉपर शिबिर सुरू होतं. तर मॉर्निंगला वेकअप टाईम असतो 4 वाजताचा सकाळी मॉर्निंगला, आणि 4 वाजता तुम्ही उठून फ्रेशन अप वगैरे होऊन 4:30ला तुम्हाला जायचं असतं धम्म हॉलमध्ये. तर धम्म हॉलमध्ये 4:30 ते 6:30पर्यंत आणापाणा शिकवलं जातं. त्यानंतर 6:30 ते 7 वाजेपर्यंत हा असतो ब्रेकफास्ट टाईम. त्यानंतर
ब्रेकफास्ट झाल्यानंतर 7 ते 8 हा रेस्ट टाईम असतो. 8 ते 9 जे आहे पुन्हा तुम्हाला धम्म हॉलमध्ये जायला लागतं. तिथे एकतर तुम्ही धम्म हॉलमध्ये ग्रुप मेडिटेशन करू शकता किंवा तुम्हाला जर सेल जे अलॉट करतात ते काय पहिल्या दिवशी नाही करत, मला म्हणजे एवढं माझ्या लक्षात नाही आहे, पण मला वाटतं 5व्या 4थ्या किंवा 5व्या दिवसानंतर तुम्हाला सेल अलॉट केले जातात. शून्य घर ज्याला म्हणतात ना ते अलॉट केले जातात. तिकडे जाऊन पण तुम्ही साधना करू शकता. नंतर असतो 11 ते 12 जो आहे तो लंच ब्रेक असतो. नंतर 12 ते 1 जो आहे ना लंच ब्रेक नंतर जो 12 ते 1चा टाईम असतो तो रेस्ट टाईम असतो तुम्हाला. त्या वेळात तुम्ही रेस्ट करू शकता किंवा धम्म हॉलमध्ये जाऊन, म्हणजे तुम्हाला तिकडे नाही का ग्रुप वाईज डिवाईड केलं जातं. काही ठराविक नंबरचा 10-12 जणांचा ग्रुप असतो आणि त्यांना एक टीचर दिलेले असतात. तर ग्रुप वाईज जे तुम्हाला टीचर दिलेले असतात ना त्यांच्याशी तुम्हाला जर त्या दिवशी काय शिकवलं त्याच्याविषयी काही प्रश्न असतील, म्हणजे कसं तिकडे 10 दिवस मौन पालन करायचं असतं. 10 दिवस तुम्ही बोलू नाही शकत साधना करताना. तर तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील तर ते तुम्ही त्यावेळेला रेस्ट टाईमच्या वेळेला धम्म हॉलमध्ये जाऊन तुमच्या टीचरला विचारू शकता. आणि त्यानंतर 1 ते 2:30 पर्यंत पुन्हा तुम्ही धम्म हॉलमध्ये साधना करता. त्यानंतर 2:30 ते 3:30 एक ग्रुप मेडिटेशनचा टायमिंग असतो. 3:30 ते 5 पर्यंत हा टायमिंग धम्म हॉलमध्ये तुम्ही साधना करू शकता किंवा तुमच्या सेलमध्ये करू शकता. त्यानंतर 5 ते 5:30 जो असतो पुन्हा टी आणि स्नॅक्स ब्रेक असतो. इथे तुम्ही डायनिंग हॉलमध्ये जाऊन तुमचं टी आणि स्नॅक्स घेऊ शकता. त्यानंतर अर्धा तासाचा मध्ये ब्रेक असतो 5:30 ते 6. तर फ्रेश वगैरे होऊन तुम्ही पुन्हा 6 ते 7 तुम्ही पुन्हा जाता धम्म हॉलमध्ये विपश्यनेसाठी. आणि 7 ते 8 आहे ना पूर्ण त्या फर्स्ट डेचं तुम्ही काय शिकला याच्यावर ना छान असं गोळका गुरुजींचं प्रवचन असतं. 7 ते 8:30 ते 9 पर्यंत पुन्हा तुम्ही विपश्यना करता तिकडे. आणि त्यानंतर 9 ते 9:30 अर्धा तासामध्ये तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तर ते पुन्हा तुम्ही तुमच्या टीचरला विचारू शकता. आणि 9:30 नंतर डायरेक्टली तुम्ही तुमच्या रूमवर जाऊन रेस्ट करू शकता, म्हणजे झोपू शकता थोडक्यात. आणि ज्या लोकांचं काही औषधं वगैरे घ्यायचे असतील किंवा ज्या लोकांना अलाव केले त्यांच्या टीचरने डिनरसाठी तर ते लोक डायनिंग हॉलमध्ये जाऊन त्यांचा डिनर घेऊ शकतात. आणि तुमचा जो टायमिंग असतो ना 6:30 ते 7 हा ब्रेकफास्ट टायमिंग असतो. पण तोच वेळ असतो ती रूममध्ये गरम पाणी येण्याचा मोस्टली सेंटरला. काही ठिकाणी वेगळं सुद्धा असू शकतं. तर त्यावेळेला तुमची रूममेट आहे किंवा जी तुमची रूममेट असेल ना तर तिच्याबरोबर तुम्ही म्हणजे पहिल्या दिवशी म्हणजे 0 डेच्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही जाता तिकडे रिपोर्टिंगसाठी त्याच दिवशी तुम्ही बोलून ठेवायचं की म्हणजे मी आधी म्हणजे कोण आधी जाणार आंघोळीला, कारण की नंतर मग टायमिंग कसा क्लॅश होतो त्यांचा. तर एक जण आधी म्हणजे स्वतःचा म्हणजे फ्रेश व्हायला जाऊ शकतं आंघोळीला, त्यावेळेमध्ये एक जण नाश्ता करायला जाऊ शकते. तर दोन्हींच्या वेळा क्लॅश होणार नाही. तर ते आधीच तुम्ही ठरवून घ्यायचं की आधी कोण नाश्त्यासाठी जाणार आणि कोण आंघोळीसाठी जाणार. आणि काही ठिकाणी कसं जास्त वेळसुद्धा असू शकतं गरम पाणी, तर तो तुम्ही ॲडजस्ट करू शकता. हां, आणखीन एक गोष्ट म्हणजे पहिल्या दिवशी ज्या दिवशी रिपोर्टिंग डे असतो ना त्या दिवशीच म्हणजे तुम्हाला जो रूम अलॉट केला जातो, काही रूम तिथे ग्रुपमध्ये असतात किंवा काही जे असतात म्हणजे 2 जणांमध्ये असतात. तुम्ही कसं तुमच्याबरोबर ना एक लॉकसुद्धा घ्या आणि त्याला 2 कीज तुम्ही घेऊ शकता. म्हणजे काही रूम जे असतात ते ग्रुपमध्ये असतात आणि काही रूम कसं 2 जणांमध्ये असतात. तर तुमचं सामान असतं आतमध्ये, तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या रूमला बाहेरून लॉक करू शकता. आणि जी कोणी रूम शेअर करत आहे तर तिला एक की तुम्ही देऊ शकता की जेणेकरून तुमचा रूम म्हणजे सेफ राहील. तसंही तुम्ही मूल्यवान वस्तू तुमच्याजवळ ठेवू शकत नाही, त्या तुम्हाला लॉकरमध्ये जमा करायच्या असतात. पण तुम्हाला हवं असेल सेफ्टीसाठी तर तुम्ही तुमच्या रूमला लॉक करू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा थोडीफार हेल्प होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.